सकाळ हिंदवी स्वराज्य मराठी हिंदुत्व बातमीमध्ये 125 प्रभागाचे अपक्ष उमेदवार मनजीत सिंग दलबीर सिंग विक या प्रभागामधून ते उभे आहेत। त्यांचं सामाजिक कार्य असेल, रमाबाई वसत असेल, या वसाहतीमध्ये त्यांचं चांगलं कार्य आहे। आता आपणच विचारूया त्यांना की तुम्ही जेव्हा प्रचार फेरी करत असा, मतदार मायबाप मतदार राजांचे जेव्हा तुम्ही भेटीगाठी घेत असता सिंग साहेब, तेव्हा तुम्हाला कुठल्या लोकांच्या समस्या समोर आल्या? यहाँ पे जो डेवलपमेंट का जो मसला था, सबसे पहला जो SRA या स्लम योजना बताई जा रही है, तो स्लम योजना में तो उनका जो बताया जा रहा था कि ये स्लम एरिया है, ये ऐसा जगह है स्लम की, बट ये स्लम एरिया नहीं है, हमारा प्राइवेट जोन एरिया है, पूरा ओनरशिप एरिया है, जो BMC के रिकॉर्ड में 1965 में दर्ज है कि ये अलॉटेड एरिया है गवर्नमेंट की। इसका नाम टाउनशिप था, न्यू टाउनशिप कॉलोनी। उसके बाद इसका नाम रमाबाई अंबेडकर नगर हुआ, जो काफी अच्छा नाम है हमारे लिए भी, क्योंकि हमें फख्र की बात है कि बाबा साहेब जी की वाइफ जी का नाम है। तो इसके बीच में काफी पॉलिटिक्स लोग आए, उन्होंने गेम खेला या चक्रव्यूह बनाया होगा। तो जो पब्लिक को अलॉटेड जगह मिली गई थी, जो उनकी ओनरशिप बेसिस थी, तो ओनरशिप बेसिस से उनको हटाने की कोशिश करके उनको स्लम का टैग लगा के, और उनको जब रावली कैंप से जब शिफ्ट होके यहाँ पे उनको पक्के मकान दे दिए गए, तो पक्के मकान के ऊपर तो स्लम कैसा वो घोषित हो सकता है, वो किसी को समझ अभी तक नहीं आया है यहाँ पे रमाबाई अंबेडकर नगर में। और यहाँ पे न्यू टाउनशिप जब से है, और अभी भी एग्जैक्ट वही 108 जो है न्यू टाउनशिप के अंडर में ही आती है। तो 1000 जो 4 ओनर्स है, इनकी पूरी प्रॉपर्टी यहाँ पे बोलती है, जिसमें बकायदा कलेक्टर ने भी हस्ताक्षर दिए हुए हमें कि ये आपकी प्रॉपर्टी है, आप इसकी मोजनी करवा लीजिए। हमने असिस्टेंट कमिश्नर BMC को भेजा हुआ, ये उसके पेपर्स है, जिसमें बकायदा लिखा हुआ है आपकी इतनी इतनी प्रॉपर्टी है, आप इसकी मोजनी कर सकते हो। हे लेटर तुम्हाला कधी भेटलेलं आहे? डिसेंबर 2025। जेव्हा आम्ही या विभागात 125 प्रभागामध्ये जेव्हा सर्व्हे करत होतो, तेव्हा मतदार राजा यांनी असे पण आरोप केले, आपलं कामराजनगर असेल, रमाबाई वसाहत असेल, तुम्ही आता सांगितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मपत्नी होत्या रमाबाई, आपल्याला पण आदर्श आहे त्यांचा। त्या प्रभागामध्ये जर भ्रष्टाचार होतोय असा मतदार राजांचा आरोप आहे। जर या मतदार राजांनी, मायबाप मतदार राजांनी तुम्हाला निवडून दिलं, तर पहिलं तुम्ही या मतदार मायबाप राजासाठी कोणती कामं करणार नगरसेवक म्हणून? नगरसेवक म्हणून मी एक ही काम करने वाला हूँ स्टार्टिंग में फर्स्ट, कि जो इनके प्रॉब्लम्स जो है, पहला जो मेन घर है, जो इनकी छत है, इनसे छीनी ना जाए, छत का इनको हक मिल जाए कि इनकी छत जो है ओनरशिप है, ये टैक्स भरते ना ही कि ये भाड़ा भरते BMC को, जिसका उल्लेख हमारे पास इसका कर का भी है BMC का पेपर्स में, वो भी मैं आपको शो कर देता हूँ कि कई लोग बोलते हैं कि हम भाड़ा भरते हैं, ऐसा भाड़ा भर रहे नहीं हम, इसका कर की रिसिप्ट से हमारी। अमरजीत सिंह पण जे मतदार राजा आरोप करतायत, जे इथले माजी नगरसेवक होते, त्यांनी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे, डेव्हलपरला आणलाय SRच्या माध्यमातून असेल, बरोबर आहे? किंवा कधी गव्हर्नमेंट सर्व्हे झालाय, कधी प्रायव्हेट सर्व्हे झालाय, किंवा कधी फेक सर्व्हे पण झालाय, खोटा सर्व्हे, बरोबर आहे? असा मतदार राजांचा आरोप आहे। तो आरोप कितपत खरा आहे का आमच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून? ये सही है कि यहाँ पे जितने भी सर्वे हुए अभी तक, इसकी जानकारी ऑलरेडी टोटली सबके जो दिलो दिमाग में डाली गई है, वो सबको गुमराह किया गया है कि ये स्लम एरिया है। यहाँ पे कुछ सोसाइटी, 1-2 सोसाइटीज है जो मर्ज हो जाती है, मर्ज होने के बाद बोलती है कि ये पूरा एरिया जो है स्लम में घोषित है। एक्चुअली ऐसा कुछ भी नहीं। जब भी आप कोई स्लम में घोषित करते हैं आपको, तो जो यहाँ पे ओनरशिप है उनकी NOC लेना आपको बहुत जरूरी है।
इन्होंने कोई एनओसी नहीं ली। इन्होंने सिर्फ मीटिंग अटेंड करने बुलाते थे, मीटिंग अटेंड करते थे। वो मीटिंग का जो पेपर पे आप साइन करते थे, वो पेपर के साइन के बेसिस पे ही ये नोटरी कर देते थे। ये नोटरी करना ये नहीं होता कि उसकी आपको रजामंदी दे दी गई है कि आपने ओनरशिप उनको हैंड ओवर कर दी गई है, राइट्स दे दिए कि आप जाके डेवलपमेंट कर दीजिए। ऐसा कोई डेवलपमेंट का ऐसा रूल नहीं होता कि आपने जाके मीटिंग अटेंड की है तो जाके आप बोलोगे कि मैंने डेवलपमेंट को राइट्स दे दिए। यहाँ पे पब्लिक को ऐसा ही गुमराह करके इन्होंने बोला है कि हमारे अपना जो लगा हुआ है एसआरए का धब्बा वो निकल नहीं सकता, क्योंकि एसआरए हमने खुद ने लिया, इसमें जिक्र होता है। क्योंकि इन्होंने खुद ने 200 रुपए के बाउंड में 2010 में इन्होंने रमाबाई स्लम डिक्लेयर करने के लिए प्रपोज किया हुआ, जिसमें बिल्डर का भी नाम है। वो आपको मालूम ही पड़ जाएगा कि कौन है यहाँ पे, क्योंकि बिल्डर लिस्ट में तो है। उसका लास्ट टाइम 2025 में ही उसका रिजेक्ट भी हो चुका था एसआरए से, मगर सोसाइटी ने रिटर्न में उसको बोला कि यही बिल्डर हमको चाहिए। ना ही कोई अपना मीटिंग हुई उसके लिए, ना ही कोई रजामंदी ली गई। जितने भी यहाँ पे टेनेंट्स ओनर थे उनसे विदाउट कंफर्मेशन, विदाउट एनी नोटिस उन्होंने अपना मत रखा सोसाइटी ने, और डायरेक्टली उसके ऊपर काम किया। एक शेवटचा प्रश्न अमरजीत सिंह, इथं असा पण आरोप होत आहे, जे राजकीय पुढारीचे जे उजवे डावे दलाल आहेत, दलाल जी जी त्या लोकांनी एक रूमचे 2-2 रूम केलेले आहेत आणि ते भ्रष्ट अधिकाऱ्यांनी पास करून घेतले, हे खरं आहे का? जी हाँ, खरा है, ये सही बात है। क्योंकि इन्होंने एक घर के पीछे, अगर बैक साइड में उनका घर है, बैक साइड में जगह है उनकी, तो वहां पे उन्होंने शटर मार दिया है, तो उनको बताया कि हाँ ये भी पात्र है। आप वो जाके चेक भी कर सकते हो, आपको जाते सार मालूम भी पड़ेगा। एज पर ओनरशिप के हिसाब से देखा जाए तो ओनरशिप के हिसाब से जितनी भी जगह है तो अलॉटेड है, सब कुछ बराबर है। मगर उसमें क्या है, बीएमसी ने भी ऐसा जिक्र किया था कि हमने अलॉटमेंट किया हुआ है। जब बीएमसी ने जब अलॉटमेंट आपको दिया हुआ है सभी को, ओनर्स को, तो जब ये अलॉटमेंट नंबर आपको पड़ा है, आपको अलॉटमेंट दिया गया है, आपको बसाया है, जैसा प्रभात नगर भी बसा है, सब पीछे टेंडिस कैम्प में भी बसे लोग, उनको भी अगर भाड़ा बीएमसी में उन लोग भर रहे, प्रॉपर्टी टैक्स भर रहे या भाड़ा पावती भर रहे, उनके पास भी कई लोगों के पास रिसिप्ट है, किनके पास 200 रुपए की, किनके पास 150 रुपए की है। हम जो अभी टैक्स भर रहे हो 20 रुपीज का टैक्स भर रहे हैं, जो पहला हम टैक्स भरते थे 5 रुपए का भरते थे, जिसके अंदर हमारा पानी का, स्ट्रीट का और रोड्स के मेंटेनेंस का सब कुछ उसमें हमारा टॅक्स में ही जाता था। अमरजीत सिंह साहेब, एक असा पण आरोप होतोय, महत्वाचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे। महत्वाचा प्रश्न असा आहे की जे 40 वर्षापासून 50 वर्षापासून या रमाबाई वसाहत किंवा आपल्या बाजूचं कामराज नगर असेल, त्या वसाहतीमध्ये राहत आहेत, त्यांना अपत्र केले का त्यांच्या पाठीमागे राजकीय पुढारी नाही, तर ते अपत्र केलेले भ्रष्ट अधिकाऱ्यांना ते अलाउ झाले ते रूम, त्या संदर्भात आपल्या मतदार मायबाप राजांना यहाँ पे तो एक्चुअली हुआ तो है, भ्रष्टाचार तो हुआ है। भ्रष्टाचार 40 साल नहीं, 40 साल के ऊपर से हुआ है। ये गिन सकते हो आप, 69 से चालू है, 1969 से कंटिन्यू भ्रष्टाचार चालू है, जिसके ऑन पेपर रिकॉर्ड। त्यासाठी तुम्ही काय करणार? लढाई लढणार का त्यासाठी? लड़ाई लड़के उसके पीछे तो पब्लिक को न्याय तो देना ही है। बेशक मैं जीतूं या ना जीतूं, मगर अन्याय के ऊपर हम लोग तो खड़े हैं कि पब्लिक को न्याय देना है, पब्लिक को बताना है कि आपके साथ जो अन्याय हो रहा है उसके साथ हम खड़े हैं। तुम्हाला किती विश्वास वाटतो 15 तारखेला येणाऱ्या 15 तारखेला परवा तुमच्या पाड्यात मतदार राजाने तुम्हाला विश्वास आहे की तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून देतील? हमें तो होप है कि पब्लिक के ऊपर है बाकी सब, कि पब्लिक क्या सोचती है हमारे लिए। मेन तो सब पब्लिक की सोच है कि हमें क्या बढ़ना है, आगे डेवलप करना है, अपने आपके बच्चों को बढ़ाना है, प्राइवेट स्कूल में देना है या गवर्नमेंट स्कूल को बढ़ाना है, उसको गवर्नमेंट स्कूल को इंग्लिश मीडियम करना है, पब्लिक ग्राउंड बनाना है या क्रिकेट ग्राउंड, यहाँ से बच्चे लोग जाते हैं दूसरी तरफ खेलने, वहां पे भी आजकल गेट लगा दिया है। यहाँ तक कि वो प्रॉपर्टी भी हमारे अंडर में पुराने रिकॉर्ड्स में बोलती है, बट वो वहां पे भी इतना भ्रष्टाचार हुआ है, तो हम उसका भी खुलासा जल्दी करेंगे और पब्लिक की सपोर्ट रहेगी। अगर हम विन भी हुए तो वो भी भ्रष्टाचार हम पूरा निकालेंगे। यहाँ तक कि कामराज का हो, नालंदा का हो, कामराज में भी जो इनलीगल एक्टिविटीज हुई है, डेवलपमेंट्स हुआ है, उसके ऊपर भी हम कार्रवाई करने की पूरी कोशिश करवाएंगे। आपल्याबरोबर ज्येष्ठ समाजसेवक आहे, त्यांचा पण गाढा अभ्यास आहे या सर्व क्षेत्रामध्ये। अमरजीत सिंह बरोबर यांच्याबरोबर प्रचार फेरीमध्ये पण आपल्याला दिसतील, मतदार मायबाप राजांच्या पण बैठका चालू आहेत त्यांच्या। तर आता
जसं अमरजीतनी सांगितलं उमेदवार म्हणून ते निवडणूक रिंगणात आहे, बरोबर आहे. पण तुम्ही या भ्रष्टाचाराकडे कसं बघता? तसा मी महत्वाचा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारला की या विभागामध्ये जे 50 वर्षापासून अमरजीत सिंह 50-40 वर्षापासून जी लोक राहतात, पण त्यांच्या पाठीमागे राजकीय पुढारी नाही, राजकीय वल्ले नाही, त्या लोकांना अपात्र करण्याचं महत्वाचं कारण काय? तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. सकल हिंदुत्व मराठी चॅनलचं मी आपली बाईट घेतल्याबद्दल हार्दिक स्वागत करतो. माझं नाव विलास काळे, भीमराज सेना राष्ट्रीय अध्यक्ष राजूभाऊ थाटे, मी महाराष्ट्र कोर कमिटीचा उपाध्यक्ष, आणि या नात्याने आम्ही भीमराज सेना संघटनाच्या वतीने माननीय मनजित सिंग, बलवीर सिंग विर्क यांना जाहीर पाठिंबा आणि समर्थन दिलेलं आहे आणि त्यांचा प्रचारही जोरात चालू आहे. हा एक युवा 32 वर्षाचा उमेदवार या ठिकाणी उभा आहे आपल्या समोर. अपक्ष यांची निशाणी आहे ट्रक. ह्या युवा उमेदवाराकडे जो अभ्यास आहे, जे विषय आहेत, ते ह्या ठिकाणी राहणाऱ्या कुणाही व्यक्तीकडे नाहीत आणि त्यांनी त्याच्यासाठी जे काही प्रयत्न केले त्याची आम्ही पूर्ण स्टडी केलेली आहे, त्याचा अभ्यास केला आणि आम्हाला पूर्ण कळून चुकलेलं आहे की जो जमीन सरकारी आहे वो जमीन हमारी. सरकार कोण आम्हाला जमीन देणार आहे? जर की ही 60 सालापूर्वीचीच जमीन आम्हाला अलॉटमेंट केलेली जे टाउनशिपच्या नावाने आहे. अजून इथल्या लोकांना त्याचा गाढा अभ्यास नाहीये. हा एक युवा तरुण एवढे झटपट करतोय आणि तो जुना रहिवासी, त्यांच्या आई वडिलांचं इथं हे गेलेलं आहे, पूर्ण बालपण गेलेलं आहे. ह्या लोकांनी फाईट करून तुम्ही लोक कोण देणार आम्हाला? हा सातबाराच आमच्या नावाचा आहे आणि मग तुम्ही आजूबाजूचा जो परिसर वाढला आहे त्याबद्दल आमच्या शंका नाहीये. त्यांनाही ते तुम्ही दिलंच पाहिजे 500 स्क्वेअर फुटाचं. आणि हे या जमिनीचे 1000 लोक मालिक आहेत आणि त्यांनी स्वतः ते डेव्हलपमेंट केलं आहे. तुम्ही बाहेरचे बिल्डर आणून किंवा गव्हर्नमेंट तुम्ही जे एसआरए मध्ये आम्हाला की एमएमआरडी मध्ये मोडता, 300 स्क्वेअर फुटाच्या खोड्यात टाकता, कुठल्या बेसिसवर टाकता? जेव्हा बाहेरचा बिल्डर आला तर तेव्हा तुम्ही आंदोलन केलं ना, त्याला थांबवलं नाही का? आम्ही त्याच्यावरती प्रयत्न चालू आहेत आणि यापुढे मनजित सिंगच्या नेतृत्वाखाली आमची संघटना किंवा आम्ही सामाजिक आंबेडकरी कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत आणि या आंदोलनाला मोठं जनरल स्वरूप देणार आहे येणाऱ्या काळामध्ये. धन्यवाद दोघांचा. पण बघितलं असेल आता त्यांनी सांगितलं काळे साहेबांनी की एक तरुण तरफदार आणि एकदम कमी वय 32 वयाचा व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती आणि त्यांच्या आई वडिलांपासून या रमाबाई वसाहतमध्ये राहत आहेत आणि त्यांची मला वाटतं पहिलीच निवडणूक आहे. त्यांची निशाणी ट्रक आहे. तर आपण पण आशा करूया की 16 तारखेला जेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी जेव्हा घोषित करतील तेव्हा त्यांच्या घोषणा झाली पाहिजे. 125 मधून अमरजीत सिंग वर्क, मनजित सिंग वर्क असं नगरसेवक म्हणून घोषित झालं पाहिजे अशी आपण अपेक्षा करूया. आणि हे माझ्या सावंत परिवारच्या वतीने आणि माझ्या सकल हिंदवी स्वराज्य मराठी हिंदुत्व चॅनेलतर्फे या मायबाप मतदार, कारण हा विभाग माझ्यासाठी नवीन आहे. मी स्वतः फिरतो इथं लोकांच्या अडीअडचणी, पण मी जरी एक पत्रकार असतो पण एक सोशल वर्कर आहे, समाजसेवक आहे, माझा स्वतःचा माझा पक्ष आहे. तर माझ्या इथल्या अडीअडचणी माहिती आहे. माझे अनेक कार्यकर्ते या विभागात राहतात आणि म्हणून मुद्दामून या तरुण तरफदार व्यक्तिमत्वाला ची मुलाखत घ्यायला मी आलोय. आणि आपण पण आशा करूया नक्कीच 125चा पुढचा नगरसेवक, कारण आता जुन्यानं वैतागले, सर्व वैतागले, सगळे चोर भरले सगळे. त्यांना काय पडली ना, फक्त त्यांना आपल्या परिवाराचंच भलं बघायचं आहे, त्याला कार्यकर्त्यांचं भलं बघायचं नाही. कारण स्वतः मला अनुभव आहे आणि म्हणून या 32 वर्षाचा एक व्यक्तिमत्व युवा तरुण आपण निवडून देऊया. 125च्या मतदार बायबाप राजाला मी पण आवाहन करतो की नक्कीच या 15 तारखेला परवा जेव्हा मतदान आहे तेव्हा तुम्ही नक्की कुठेही गावी किंवा फिरायला न जाता, जरी सुट्टी डिक्लेअर झाली असली तरी या मतदान भरघोस मतदान करूया. नोटा दाबू नका. एका जो या प्रभागासाठी 125 साठी लढतोय, रमाबाई वसाहत असेल, कामराज नगर असेल, नालंदा असेल, या प्रभागासाठी तो तरुण तरफदार लढतोय. आणि त्याने आता सर्व मला दाखवले, पेपर पण दाखवले, आपल्या चॅनलच्या माध्यमातून कॅमेऱ्यासमोर दाखवले, काही पेपर काय दाखवले, पण त्यांनी सांगितलं की कसं मी लढतोय. काळे साहेबांनी सांगितलं आम्ही आंदोलन छेडणार आंबेडकर चळवळीचं, आणि इकडं बहुतेक आंबेडकर चळवळीच्या इथं ठाण्या वाघ आणि वाघिण्या रमाबाई वसाहतमध्ये राहील. मला वेगळं काय सांगायला नको. आणि कॅमेरामॅन रवींद्र जाधवसह प्रकाश सुखमे, रघुनाथ सावंत, रमाबाई वसाहत, मनजित सिंग विर्क यांचं कार्यालय.